गुड मॉर्निंग गाईज. वेलकम टू अवर अजित आणि वेलकम टू द चॅनेल असो. आणि आज माझा नव्हता नाहीये कारण तो अजून झोपलाय आणि मी पण जस्ट आता सुटली आहे. म्हटलं आपण एवढ्या दिवस झालं ब्लॉग काही केला नाही, तर माझ ब्लॉग स्टार्ट करू. आणि जी आहे, आज विकेंड पण आहे आणि होताच टाइम आहे, तर आज ब्लॉग करून घेऊ. आणि खूप गरमी होती मला कामामुळे, सो गरमी थोडीशी वाढली आहे. आणि क्या गर्मी है. मी उठली आहे पण तो अजून झोपलाय म्हणून तो ब्लॉग स्टार्ट करायला नाहीये. तर मी त्याला उठवू आता. उठायचं नाही का? उठ. टी शर्ट पण नाही घातलाय तू साधा. गरम होत ना. हा मग उठ ना, आता किती वाजले बघ. 7 वाजले. 7 वाजले? 12 वाजलेत, 12. 12 वाजलेत, 12. घड्याळ मागे करून टाक. घड्याळ मागं करायचंय. काहीच हा येडा झालाय, थोडासा झोपेल आणि आज उठत राहतं. ऍक्च्युली आमच्या तर मॉर्निंगला लाईट गेली होती, तर मग आम्ही तेव्हा आमची झोप नीट नाही झाली, तर मग आम्हाला झोप लागली, आम्हाला कळालंच नाही आणि 12 वाजले. आणि आज विकेंड आहे तर मग असं लवकर उठायची काही घाई नाहीये. पण जरी हा झोपलाय एवढं उशीर, आम्हाला जायचंय. आम्हाला थोडंसं काम आहेत आणि बाहेर जायचंय. माझ्या मम्मीकडे जायचंय आणि आज आमच्या इथे प्रोग्राम आहे, म्हणजे प्रोग्राम मीन्स माझ्या मामाच्या मुलीचं केळवण करणार आहे आम्ही, तिचं लग्न आहे म्हणून. तर मग त्यासाठी आम्हाला थोडी प्रिपरेशन्स पण करायचे काहीतरी, त्यामुळे. आणि अजून एका आमच्या गोडोलीला आम्ही भेटायला जाणार आहे, छोटीशीला. आणि ती आली आहे गावावरून, तर मग या दॅट्स इट. हे आहे आजच्या दिवसाचं प्लॅन. अजून काय होते बघू. आणि स्टे ट्यून गाईज, बघत राहा. आणि मी तोपर्यंत ह्याला उठवते. पेडा उठतच नाही. उठ ना. उठ. उठ गुड लवकर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू उठ लवकर. याला उठव. काहीच खातर काय उठत नाहीये. बघू, मी ट्राय करते त्याला उठवायचं. खूप गरम होतंय आज. अप्रैल महीने में इतनी गर्मी है तो मई महीने में क्या होगा. आणि या आजचा हेच दिवस आहे आणि उठला पाहिजे हा लवकर. तर मग उठला. उठला तू. उठला उठला, हा फायनली उठला. आता तो उठ मग. उठलोय मी. काय माहिती उठत नाही तो लवकर. तर या. आणि आम्हाला आज थोडेसे काम आहेत. काम काय काय होतंय, आम्ही कुठं कुठं जातोय. सो त्यासाठी स्टे ट्यून गाईज. बघत राहा ब्लॉग काय काय होतंय. आणि तोपर्यंत मी ह्याला उठवते. हा उठला आहे बट ओय, काय टाइमपास चाललाय. उठलोय मी. उठलोय. उठ मग. उठलो तर आहे. लवकर उठ. बघा बरं झोपला. हा काय उठत नाहीये. सो मीच आता उठते आणि फटाफट फटाफट कामं वगैरे करते, आवडते, आंघोळ वगैरे करते. आणि मी यांच्या आधी उठायचंय. मी यायच्या आधी उठायचंय. हो, उठलो. उठून सगळं अंथरूण वगैरे घडी करून ठेव. मी येते मग तोपर्यंत. ओके काय. येस काय झाली माझ्या आंघोळ वगैरे, फ्रेश वगैरे झाली मी. आणि या मी हे सांगायला तुम्हाला ब्लॉग स्टार्ट केला होता की मी आता ना सुनीलचा टी शर्ट घातलाय तुझ्या नवऱ्याचा. तो आहे ना, बघू त्याची रिएक्शन. अजून तर आंघोळीला गेलाय, तर अजून बाहेर नाही आला. तर मग तो बाहेर येईल त्याची रिएक्शन कॅप्चर करून तुम्हाला दाखवेल. सो या. आणि आज गरम पण होत आहे, जसं की पहिला पण बोलले तुम्हाला. आणि त्यात आमच्या इथे मॉर्निंगला लाईट गेली होती, त्यामुळे आम्हाला उशीर झाला उठायला पण. कारण लाईट गेलेली, तर मग मॉर्निंगला आमचं खूप आमची नीट नाही झाली तेव्हा. मग त्यामुळे आम्ही थोडंसं जास्त वेळ झोपला. आणि संडे होता, तर सॉरी सॅटर्डे होता, विकेंड होता. आम्हाला काही अलार्म वगैरे लावायचं नव्हतं, आम्ही अलार्म बंद करून झोपलो. सो त्यामुळे आम्ही झोपलो. आणि आता आम्हाला फटाफट तयारी वगैरे करून पण निघायचे. सो तो बाहेर आल्यावर मी तुम्हाला त्याची रिएक्शन दाखवते. सो स्टे
सो गाईस सेकंड तुम्हाला बोलली होती त्याची रिएक्शन कॅप्चर करायची मला. तर झाली त्याची आंघोळ. तो आलाय बाहेर. लेट मी चेक बाहेर आलाय का. झाली आंघोळ? नवीन वन पीस हे मस्त आहे मस्त. काय काय वन पीस भारी कधी घेतला? वन पीस नाहीये हा. हा मग एवढा आहे ती बरेच. अरे वन पीस नाहीये मग काय हा. वन पीस वाटतंय तुम्हाला? वन पीस आहे मग काय? एवढाच आहे. ऍज अ वन पीस घालू शकतेस तू. एवढाच आहे हा. तुझं टी शर्ट आहे. कळालं नाही तुला ना? कळालं तेच तर बोलतोय वन पीस ऍक्च्युली घातलाय. त्याला राग असं काही येत नाही. मला राग नाही त्याला. बट मला बघायचं तुम्ही कधी. मला नाही आवडत कोणाचे कपडे घालायला असे बरोबर. ड्रेसवर. कधी घातला मी तुझे कपडे कधी घातले? कधी तुझा ड्रेस घातलाय का? तुझा टी शर्ट घाल ना मी तर बोलतो घाल. हा त्याचं काय माझ्या ऑफिसचे कपडे घाल. नको. मला माझे कपडे आहेत तुझं माझे. तर असंच मला बघायचं होतं की काय बोलतो तो. आणि असे काहीतरी तयारी काहीतरी करतो. आता मग तयारी करणार आहे आणि काम म्हणजे सगळं मी करणार आहे. कामं झाली सगळी. काय काम? सगळं कामं केली मी. झोपलो होतो सकाळी उठलो आंघोळ केली ब्रश केला. आपण किती लेट उठलोय? तू लेट उठली मी सकाळी उठलो 7 वाजता. 7ला 7 लाईट o'clock. गेल्यावर. हा लाईट गेल्यावर उठलो. लाईट मी गेल्यावर झोपली होती लाईट गेली तरी. आता मला असं एवढं जागेत नाही. आणि माझं असं असतं की झोपेतून जर जाग झाली नंतर मला तू तर बोलणार मग मी लेट उठ लवकर उठली. याला कोणी उठवलं? मीच उठवलं ना. मला गरमीने उठवलं तू नाही उठवलं. येस. हा. खरंच खूप गरमी होती. सो गाईस फटाफट आम्ही करतो तयारी वगैरे आणि या सो आम्ही भेटतो. त्याची सिंगिंग चालू आहे. काय एवढं जवळ तुझ्याच आता मी- कॅमेरा तुझ्याच फोनचा कॅमेरा. तू काला दिसते. काला काला दिसते. काला सगळं लावायचंय आता लावलंय मी बाहेर. आणि काय आता तर आलं. सो गाईज आता आम्ही तुम्हाला चायवाला दाखवते. आम्ही बोलत होते मी. खूप गरम होतंय आज. तरी मी चाय प्यायची थंड नको. ओय मला नाही चाय प्यायची. थंडा नको म्हणजे तुला आणायचं ताण बोललेली मी. आणि हा बघा चायवाला आमच्याकडे. चाय बनाएंगे. चायवाला है हमारा. रोज का नहीं है ये. वीकेंड का ही चायवाला है. रोज का सकाळी चाय मैं बनाता हूँ. हा सॉरी. मी टिफिन बनवत असते. सॉरी हा मी टिफिन बनवत असते तेव्हा आमच्या दोघांसाठी चहा बनवतो साईड बाय साईड. आणि हा तेवढंच करतो. एवढं काय मी उठतो आंघोळ करतो ब्रश करतो कपडे घालतो. अजून साईड होतो ना. फक्त चहा ठेवतो. काय ऊर्जा मेरे अंदर. याला पण घाम येतोय. बघ घाम बघ. हो गरमी हे गरमी. याने तुझ्या चहामध्ये काय हे नाही पडत का? नाही चायपत्ती साखर नाही. आणि साखर नाही साखर जेवली ही उठली आहे. अच्छा, ही. ऑफिस मधून टाकून आणली. हे भगवान येडत हा. काही करत राहतो. पागल आहे. आणि तिनंच आणले मग डेमोसाठी आणलेली का? चांगलं बनलं तर मग पुरा पॅकेटच घेऊन ये. वा पागल काही पण करत राहतो तो. देखो अभि आता हा हे ऑफिसवाला चहाचा साखरचा घरात कशाला डब्बा भरून साखर आणली मग? अरे ते ट्राय करतोय. अच्छा कर पण काही कमी येते थोडी अजून टाकायला. घरातली शेवटी यूज करावीच लागणार आहे ना. बघा शेवटी घरातलीच वापरली. सॉरी माझ्या कॅमेरावरच हात. आणि आता आम्ही चहा वगैरे पितो. आणि बघ मग काय करू. सो गाईज बघा हा ना चहा पीत बसलाय कधींचा. काय दाखवतोय तू? ग्लास मध्ये चहा पितो हा हुशार. बिस्किट खायला लागतं मला. कोणाची तरी रील दाखवत होता ना तो आता मला. बेबी गर्ल. बेबी गर्ल. बेबी गर्लची रील दाखवत होतो काहीतरी मला. आणि ना फटाफट हा करत पण नाहीये. होय चल जायचंय. माझं झालं मला काय कपडे घालून लगेच. काय झालंय? झालंय सगळं काय टी शर्ट घालायचं निघायचं लगेच.
टी शर्ट घालायचं आणि निघायचंय आणि खाली खाली काय नाही घालणार का? अरे एवढाच अँगल घेणार आहे ना, खाली थोडी दिसणार आहे. आणि बाहेर जाताना एवढ्या सेकंदमध्ये नाही, काय घालेल ना बाहेर. नाही लोक ह्याला एवढ्या अँगल मध्ये बघतील फक्त आणि खालच्या अँगल मध्ये नाही बघणार. एवढंच फ्रेम मध्ये बघायचं. इतना इतना कितना इतना 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 कितना बडा आवाज. इकडे या. आता मला सांग की मी काय घालू? तू कपडे घाल. काय बघ कुठले भेटत असेल चांगले मस्त एकदम भारी. नाही आहे मग जाऊ द्यायच्यावरच चल. भारी दिसतंय वन पीस. अरे वन पीस मस्त दिसतंय, सगळे लोक बघतील तुला. सो आपल्याला केळीचं पान पण शोधायचं. इथं आहे का? केळी घ्यायला लागतील एक दिवसात. केळीचं पान बोललो. हा मग सोबत केळी पण देतात ते लोक. एकदा कधी केळीचं बोल. पान शोधून आलो. हा, जा. आता हा चाललाय पागल आणि मी तयार आहे. तर आम्ही झालो तयार. 0 मिनिटं लागले आणि तयार झालं. 2 दिवसापासून तयार होते. झालं? मस्त दिसते असं होतं. माझी बायकोली भारी दिसते. तर ना आम्ही तयार झालो. माझी पण तारीख पण. असं असतं हा, मग. कोणीच माहित आहे कोणाला. नाही, नाही. छान दिसायचं नाही. दिसतंय ना. मग तू पण बोल ना. तर ना या हा तर छान दिसतंय. हा. छान दिसतंय. हम्म. छान दिसतंय. छान दिसतंय. छान दिसतंय. तर हा तर आम्ही रेडी झालोय आणि आता आम्ही निघालोय माझ्या मम्मीकडे जायला आणि तिथून मग आम्ही बाहेर जाणार आहे. मग बघू काय काय होतंय. सो असं आम्ही रेडी झालोय पैकी आणि निघालोय आम्ही. So, चला. स्टे ट्यून बघत राहा. सो हाय गाईज, आता आम्ही निघालेलो आणि ना आम्हाला आता एक केळीचं पान वगैरे हवं होतं केळवणसाठी. सो आहे ना हा तुम्हाला दाखवते मी. हा केळीचं पान घ्यायला गेलाय. हे बघा दिसत नसेल तो इकडे आहे. एकच 2 घे 2 सेफो साईड. आणि हाय नाही तर केळीचे पान घेतोय. आला बघा घेऊन. किती घेतले? 3 घेतले. 3 का? ओ इकडे ना, हे पकड. सो आम्हाला भेटले पान. फायनली आम्हाला पान भेटले. आणि आम्ही इथून तुळशी घेतले. आणि किती भारी ते झाड. ये वाला कितने का है? वो ऑरेंज कोई भी 80 का है क्या? ते धुते की घरी धुते? नाही घरीच तो गीला हो जाएगा ना, घर पे धो लेंगे. हा. सो गाईज चला आम्ही भेटतो तुम्हाला. बघा. दीदीला देऊ? तुला पाहिजे? तुला पाहिजे? तुला पाहिजे? दीदीला देऊ का? तुला देऊ? हा हा घे 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 चिडू नको. दीदीला देऊ? हा घे. हा. मम्मा दीदीला द्यायचं. दीदीला देऊ आपण. नाव पत्कार घे. इकडे बघ. नाव पत्कार घे खरं मग करांगीला इथे विचार माडी पहिले काय बोल. काय हा थांब ही लगेच. ही कॅमेरा पर्सन आहे. काय चाललंय पिल्लू? विठ्ठल विठ्ठल. घाल ना पिल्लू घाल ना तिथं घाल ना.
ए तोंडात खाल नाही घालायचं, असं इथं लावायचं. हो टीचर 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 ओ बिल्लू काय आ आ आ ओय चष्मा घालतो. कुठे ठेवू बोलत. सो गाईज हे बघा आम्ही कुठे गेलो आता आपण बिर्ला मंदिरला आलोय आम्ही आणि हे बघा मंदिर आणि हा बघा मंदिर इकडं हे मंदिर आणि हे विठ्ठल रखुमाई दिसत नाही ना. हा बघा झोप यायला लागली याला आत्ताच. आणि हे बघा, आम्ही दोघे. कुठं पकडते एक ढोल कुठे ढोल दिसायला तर पाहिजे मोबाईल ते तिकडे चाललंय. चल चल ढोल लाव. हे बघा काही तिचं ढोल हे दाखव पिल्लू ढोल दाखव यांना. आणि तू काय बोलत होती ते सांग बरं. थांब आपण बाहेर जाऊ चल. कुठे आहे पोपट. आवाज येतोय पण दिसत नाहीये. नहीं दिख रहा है. मम्मी को बोलो कॉम्प्लेन पिलाय. कॉम्प्लेन की जरूरत नाहीये. कॉम्प्लेनचं काय पिलू ह्याच्यामध्ये. म्हणजे कॉम्प्लेन मला पण माहिती बोलो कॉम्प्लेन पिलाय. अगं दिसत नाहीये का ग तुला. दिसलं आता दिसलं. मला काय दिसलं नाही पण तिथं ते एका लाकडीवर दिसते का. हा दिसलं. अरे हा दिसला आता परफेक्ट दिसला मला. इथं इथे काय कुठे पाव ते मिरचीचं झाड आहे. कुठलं. ते ज्या पोपट बसलं कारण की मिरचीचं झाडावर पोपट बसतात. अरे मिरचीचं झाड एवढं मोठं असतं का. आता की हे बघ छोट्या छोट्या मिरच्या लागल्या बघ व्हाईट कलर. पिलू हे कुठलं झाड आहे. हे पिकलेले नाहीत पण थोड्या दिवसाने पिकतील. अरे मिरची आहे. ए पिल्लू इथं माझा फोटो काढलेला या घराच्या इथे या छोटे घरात गेली होती असताना. ना ती, छोटी होती तेव्हा. छोटे दरवाजा बंद असताना केला इथे नाही इथे फोटो काढलेला माझा. बाबा दरवाजा बंद केला का? छोटी बाळ होती ना तेव्हा फोटो काढलेला माझा. हा. ए नाही, आता बंद नाही केलंय त्याला. त्यात गेली नव्हती. हा काय पण येडं बनवते तुला. लॉक केलंय बिल त्याच्यातच गेली होती. अगं त्यात गेली नव्हती. इकडे थांबून मी ना पियू सारखी आपली पियू कशी आहे थोडी छोटी होती ना तेव्हा मी तिकडे गेलेली त्याच्यात. तर तेव्हा मी फोटो काढलेला. मी म्हणलं मोठी झाली तेव्हा. नाही हे बघा गाईच मंदिर. मला वाटलं की तेव्हा. हे बघा मंदिर आणि पिल्लू आणि हा माझा नवरा आणि हे मी. सो आम्ही घरी जाऊन तुम्हाला भेटतो आता. आम्ही कुठे जाणार आहे आता आपण. आता आपण घरी जाणार आहे. ही खेळतीये. चला कुठ बसायचं नाही तिथे. माझी पॅन्टच खराब होऊन गेली वाटतं तिथे. तुझी पॅन्ट खराब होईल. हा माझी पॅन्ट खराब होईल. सो गाईच पिलो आपण कुठे जाणार आहे. गार्डनला जायचं खाली. आम्ही आता गार्डनला जाऊ आणि बघू. सो गाईज आम्ही निघालोय आता. म्हणजे मी निघाली. हा नाही येते. हा जस्ट मला सोडून चाललाय आणि मी मस्त की रेडी वगैरे झाली आहे साडी वगैरे घालून. मला जायचंय एका फंक्शनला. म्हणजे इकडे मला बोलवलंय बांगड्या घालायला तर त्या फंक्शनला जायचंय. तर हा मला सोडून जाणार आहे आता. पण मला साधी विंग पण नाही माहिती की मला कुठं जायचंय. तर आता आम्ही आलो इकडे. आता लेट्स सी काय होतंय. इथं जायचंय बट बघू आता काय होतंय. आता इथं मला कोणीतरी भेटलं तर ठीक आहे. अदरवाईज मग माझे वांदेच. कारण मला कुठं जायचंय मला माहितच नाही मला कुठं जायचंय ते. येस आम्ही आलोय. इकडे पुढे घे ना. कुठं तिकडे घे म्हणजे मी जाईल इकडून. थांबव इकडे गाडी. थांबव ना इथं तर बाजू पुढं कुठे घेऊन जातोय. तिकडे नाही इकडेच एंट्रन्स आहे. चला आता मी जाते आणि हा तर चाललाय घरी रिटर्न. जावा बाय बाय. सो इथं जायचंय
आता बघू काय होते, रिंग वगैरे भेटते की नाही. मला कोणतरी भेटेल तर ठीक आहे, फोन वगैरे करायला लागेल. हा चलो बाय. बाय बाय. सो गाईज आम्ही जाऊन आणि थोडंसं जेवण वगैरे बनवायचं होतं. म्हणजे मम्मीने सगळी प्रिपरेशन करून ठेवलेली, भाजी वगैरे करायची ती होतं. तर ते प्रिपरेशन चालू आहे आणि आम्ही आता ते केळवणचं प्रिपरेशन करतो. हे बघा, हा माझा नवरा आणि हे मी केले, हे मी लिहिलंय सगळं. आणि ही पागल बघा कशी झोपलेली आहे. ही येडी बघा कशी झोपलेली आहे. तिला आपण काय करतोय? हाय. काय करतोय आपण? मी बघत आहे मोबाईल. मोबाईल. हाय. आपण काय करतोय आता घरात? काय येते? सो आमच्या घरी कोणाचं तरी केळवण होत आहे. बोल व्यवस्थित. आमच्या घरी तुझ्या दिदीचं केळवण होते. मग आता आम्ही भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने एंट्री करता. येत काही दाखवते आमचं बिल्लू काम कसे करते. कामं करते ती पण. हे बघा, कामं करते आमची बिल्लू. पिल्लू हे काय करते तू? मी फुलं तोडत जोरात आहे. बोल. मी फुलं तोडत अजून हळू बोलते. मी फुलं तोडत आहे. असे असे करून ठेवते आणि आमचे बिल्लू पण काम करते. बघा 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 बघा. काय काय करायचं तिकडे एंट्रन्स वगैरे फुलं टाकायचं, त्याच्यामुळे आमची तिकडे प्रिपरेशन करते. ते सगळे करतो आणि मग तुम्हाला संस्कृती गाईड्स केलेलं आहे. त्याला काही आता आमचं केळवण वगैरे झाले, केळवण प्रोग्राम. तर आम्ही आता आमचा बर्थडे गर्लचा जी केळवण गर्ल होती ती आता बर्थडे गर्ल स्विच झाली होती बिचारी. आणि ती थकली पण नाही खूप. आणि हे बघा पब्लिक, हे आमचं ओवाळणे चालू आहे. हो हो चांगले आले, तू चांगली दिसते. नाही नाही नाही, हा हे जिजू हे बघितले. अच्छा अच्छा, नवीन वाल्यांना. हा हे जिजू नाही झालेत, नवीन येणार आहेत अजून आम्ही. हा टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी. फुकायचं नाही, ते असतं पहिलंच. फोटोवाले खुशी फोटो काढते तू? अरे मी साडी आली का गल्ली का हा हे आमच्या मामी मामाचं केळवण चालू आहे. लय झुमते आम्ही. राम राम करायचं असतं. हो, हात जोडायचं असतं. हा दाखव. हा येस गाईज, आमचा कालचा दिवस पण गेला आणि आम्ही थोडस म्हणजे झोपलो. रात्री उशीर झाला आम्हाला झोपायला. रात्री उशीर झालेला, सगळे पाहुणे जायला आमच्या घरून. तर ते सगळं झालं आणि पूर्ण दिवस आमचं मग थोडस आम्ही रेस्ट करत होतो आणि आम्ही काही ब्लॉग शूट नाही केला आता. सो या आमचा आता ब्लॉग एंड करतोय. समजा आम्ही एंड नाही करत आहे. सो आम्ही आता जेवण पण नाही केलं आता ह्या टाइमला. तर ह्याने आता पिझ्झा मागवलाय आणि आता पिझ्झा खातोय. मी पण खातोय. तो आम्ही तुम्हाला भेटतो थोड्या वेळाने. अरे यार, आता आलो आम्ही आता घरी फायनली 2 दिवसानंतर. 2 दिवसानंतर नाही, एकच दिवस. दोनला गेलेलो काल. हा ना, पण असं वाटत की लई दिवसानंतर आलो होतो. आता गावाला गेलतो, गावावरून आलोय घरी. एकच दिवसावर हो म्हणजे एवढी सवय झाली आता आम्हाला इथं. पण नाही काल काय झालं, काल ते म्हणजे जे आमच्या घरी आले ते केळवणसाठी मामा मामी वगैरे आणि मावशी ते. तर ते ऍक्च्युली जी आमची केळवण गर्ल होती, जसं की मी आता ब्लॉग्स मध्ये टाकलं पण आहे, केळवण गर्ल होती ती बर्थडे गर्ल मध्ये कन्वर्ट झालेली. कारण 12 नंतर तिचा बर्थडे पण चालू झालेला. सो आम्ही ते बर्थडे सेलिब्रेशन आणि थोडेसे गप्पा वगैरे मध्ये मग टाइम निघून गेला. 2-2:30 वाजून गेले त्याच्यामध्ये.
2:30. हा, मग 2:30 नाही म्हणलं, त्याला 2:30 बोलतात. हात 1:30ला 2:30. काय काय सेमी इंग्लिश मध्ये सुधारणार नाही तुम्ही. मराठी मीडियम. हा. तर ते झालं. तर त्याच्यामुळे मग ते आमचं खूप उशीर झालेला. मग आम्ही म्हटलं की एवढ्या लेट झालं तर ठीक नाहीये. आणि आमची ती छोटी पिल्लू ती तर झोपणार होती इकडेच आमच्याकडे. आणि आमच्या तिच्या मम्माने पहिला सांगितलेलं की तुम्ही गेले तर ती रात्री उठणार आणि मग म्हणजे ती थोडंसं हे मग ती शोधत बसणार आम्हाला. त्यामुळे मग आम्ही विचार केला मग त्याच्यामुळे पण. आणि आम्हाला लेट पण झाला निघायला. त्यामुळे आम्ही तिथंच थांबलेलो मम्मीकडे. आणि म्हणलं दुसऱ्या दिवशी जाऊ. पण दुसऱ्या दिवशी पण मग ह्याची एक स्टोरी आहे वेगळी. मॅनिफेस्ट केलेले आणि काहीतरी 4 दिवसापासून मॅनिफेस्ट करतोय तो. आणि ती मॅनिफेस्ट कम्प्लीट झाली. त्याची मॅनिफेस्टेशन समथिंग काय बोलतात ते मला माहित नाही. ते सगळं कम्प्लीट झालं. म्हणजे त्याला ऍक्च्युली त्यांनी 4 डेज आधी एक रील बघितली होती. कर्नाटिकाच कॅफे समथिंग काहीतरी आहे कल्याणला कल्याणमध्ये open open झालंय. झालं तर ना जर तुम्हाला पण कशी टेस्ट घ्यायला माहिती कारण की मला नाही माहिती. मी माझी झोप मोड करून कुठं जाणार नाही बाई. मी पैसे देऊन जाईल पण मी अशी जाणार नाही. आणि असं झोप मोड करून तो कुठून जाणार नाही. हा गेला होता. त्याची टेस्ट वगैरे ह्याला माहिती आहे. आय डोंट नो. बट तिथं त्यांचं एक ऑफर होतं की त्यांची ओपनिंग होती आज. आणि तर ते लोक तिथे फ्री कार्ड देणार होते फर्स्ट 500 समथिंग काहीतरी कस्टमर्सला. आणि आफ्टर दॅट फ्री डोसा आणि कॉफी वगैरे काहीतरी त्यांचं होतं. आणि तिथे कोण आलेली नम्रता गायकवाड. नम्रता गायकवाड त्याच्याकडून ह्याला फर्स्ट काही भेटलं ते सगळे माझा टॉर्चर झाला. तर ते झालं. तू सांग आता तुझा एक्सपिरियन्स. फर्स्ट कस्टमर झालो होतो मी त्यांचं. त्याच्यामुळं माझं त्याला इंटरव्ह्यू पण घेतला सगळं. इंटरव्ह्यू घेतला आणि त्या लोकांनी काय काय दिलं म्हणजे ते कप त्यांच्या दिलं, कॅफेचा आणि कार्ड कार्ड दिलं. दिला त्याचा फ्री डोसाचा. त्यांच्या फ्रँचायझी मध्ये जर तो हे केला तर तो ह्याला फ्री डोसा भेटू शकतो तिकडे. तर यांनी तेव्हा बघितलं होतं. आणि मी याला बोलत होती कारण आम्हाला काल आम्हाला 3 डोसा खूप वाजले. आवडतो. कारण आम्हाला 3 वाजलेले काल झोपायला. मी याला बोलत होती भाई मी तुला पैसे देते. तुला प्रत्येक महिन्याला 500,000 रुपीज अमाऊंट देते फक्त डोस्यासाठी. पण तू जाऊ नको. पण त्याला असं होतं की त्याला जायचंय. त्याला जाऊन बघायचं होतं फर्स्ट टाइम असं काहीतरी होतं. तर त्याला असं मॅनिफेस्ट झालेलं की मी पहिलं जाण्याची जिद्द होती त्याची. तर तो गेला आणि त्याला भेटलं. सो इट वॉज त्याला छान वाटलं. त्याचा आनंद होता त्याच्यामध्ये. त्यामुळे तो गेला आणि त्याला भेटलं पण. सो आणि पुन्हा तो झोपून राहायला होतो. त्यामुळे पूर्ण दिवस नाही झोपलो. 4 तास झोपलो फक्त. तर ते झालं. त्यासाठी माझा फटाफट घरी आलो. ते सगळं झालं. मग आम्ही तिकडे मम्मीकडे थोडासा थांबलो होतो. त्याच्यानंतर मग छोटी पिल्लू आलेली आमची अजून छोटूवाली पिल्लू आलेली जी कालच्या ब्लॉग मध्ये होती. तिच्यासोबत आम्ही थोडी मस्ती केली. हा झोपला होता तेव्हा. मग ते सगळं झालं. त्यानंतर मग आम्ही आता तिथं जेवलो. म्हणजे आम्ही पिझ्झा वगैरे मागवलेला. तर ते सगळं मागवून खाऊन वगैरे मग आम्ही घरी निघून आलो. आणि हेच होतं आमचं वीकेंड. आणि तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते सांगा. लाईक करा चॅनलला, शेअर करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट पण करा. काय मी चुकीचं बोलली. हा सबस्क्राईब सबस्क्राईब करा. करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा. आणि खूप खूप प्रेम द्या. आणि या दॅट्स इट. आमचा हा व्लॉग इथेच आम्ही एंड करतोय. सो आता आम्ही झोपतोय. गुड नाईट. Thank you. बाय.